नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। आज जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेना विभाग प्रमुख किरण नागती यांच्या संकल्पनेतून नौपाडा विभागाच्या माध्यमातून शिवसेना जिल्हा शाखा येथे आपण बघू शकतो माझी माऊली सन्मान 2025 या सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि या सुंदर अशा सोहळ्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या माजी महापौर, महिला आघाडी जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे या उपस्थित राहिलेल्या आहेत। खरं तर आज संपूर्ण जगभरामध्ये जागतिक महिला दिन जो आहे तो साजरा केला जातो आणि अशातच सर्व माऊलींचा सन्मान करण्यासाठी आपण बघतो ही सुंदर अशी संकल्पना किरण नागती यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेली आहे आणि ज्या माऊलीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना घडविण्यात आलेला आहे त्या माऊलींचा सन्मान या ठिकाणी होणार आहे। खरं तर स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी अशी म्हण आहे आणि याच माऊलींच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी किरण नागती यांच्या माध्यमातून बघू शकतो आज सुंदर अशा या माझी माऊली सन्मान 2025 या कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि आता इथे उपस्थित या सर्व माऊलींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण बघू शकतो या सुंदर अशा कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे। माझी माऊली सन्मान 2025 आयोजन करण्यात आलेलं आहे। किरण नागती यांची ही सुंदर अशी संकल्पना नौपाडा विभागाच्या माध्यमातून आपण बघू शकतो ठाणे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे हा सुंदर असा सोहळा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे आणि या सुंदर अशा सोहळ्यासाठी ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख माजी महापौर मीनाक्षी शिंदे या उपस्थित राहिलेल्या आहेत। शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा सत्कार करीत आहोत। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं अभिनंदन करूया। घरासाठी झिजणारी ती, सर्वांसाठी बसणारी ती, स्वप्नांच्या वाटेवर चालणारी ही शक्ती जाणवणारी अशा आपल्या विनाशीताई यांच्याबद्दल मी दोन ओळी माझ्या मनात तळलेल्या आहेत। त्या दोन ओळी मी सादर करते। विविध रंगी तळ्यातील तू, महिला आघाडी सांभाळणारी, मन मिळावू सुस्वभावी, कर्तव्य दक्ष रणरागी, सहज सुंदर पंख तुझे भिडू देत गगनाशी, हीच प्रार्थना प्रभू चरणांशी। आपण माय माऊली माझी माऊली सन्मान 2025 या सोहळ्याचा श्री गणेशा करीत आहोत। या सोहळ्याचा श्री गणेशा करण्यासाठी मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करते त्यांनी दीप प्रज्वलन करावं आणि त्याचबरोबर हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे सर, धर्मवीर आनंद दिघे साहेब, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करावं। हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सर यांनी महिलांच्या संरक्षणासाठी अमाप असं कार्य केलेलं आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेब महिला सुरक्षेसाठी केवळ त्यांनी प्रयत्न केलेले नसून माझी माऊली सन्मान 2025 औपचारिक उद्घाटन झालेलं आहे। शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपण पाहू शकतो या सुंदर अशा कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे। आज जागतिक महिला दिनानिमित्त संपूर्ण जगभरात हा उत्सव जो आहे तो साजरा करण्यात येतो। अशातच आपल्या ठाणे शहरातही विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती शाखा इथून आपण ही सगळी दृश्य पाहत आहोत की आज किरण नागती यांच्या संकल्पनेतून जी माऊली कायम संसारासाठी आपल्या घरासाठी झटत असते त्याच माऊलींचा सन्मान इथे करण्यात येतोय। माझी माऊली सन्मान 2025 आयोजन जे आहे ते आज करण्यात आलेलं आहे आणि आम्हा सगळ्या महिलांना
जागतिक स्तरावर खुश ठेव, आनंदी ठेव, समाधान लाभू दे ही ईश्वरचरणी प्रार्थना. माऊली ही संकल्पना खूप सुंदर आहे. आपल्याला जरा जरी दुखलं खुपलं तर आपण पहिल्यांदा आईचं नाव घेतो. सन्माननीय मान्यवरांना मी विनंती करते थोडं पडतं. थँक्यू. दीप प्रज्वलित करून या सुंदर अशा कार्यक्रमाची सुरुवात जी आहे ती मान्यवरांच्या मी मान्यवरांना विनंती करते त्यांनी व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा माननीय श्री किरण कापसी साहेब यांच्या समोर हे आपल्या समोर कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करतील. हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि अर्थातच ठाण्याचं दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादानं महाराष्ट्रामध्ये शिवसेना या नावाचा एक झंझावात सुरू झाला 1966 आणि त्याची पुनर्मुहूर्तमेढ रोवली गेली. 2.5 वर्षापूर्वी जी धर्मवीरांच्या शिष्यानं ज्या पद्धतीनं महाराष्ट्र विकास कामांनी गतिमान केला आणि बिंदून काढला ते आमचे सर्वांचेच लाडके आणि इथल्या लाडक्या बहिणीचे भाऊ आणि असलेल्या माऊलींचा तो खरा लाडका मुलगा म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि शिवसेनेचे मुख्य नेते ते असल्यामुळे त्यांच्या आदेशानं आणि अर्थातच शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आणि खासदार नरेंद्रजी म्हस्के साहेब त्याचप्रमाणे महिला आघाडी ज्या पद्धतीनं मला असं वाटतं रणरागिणी म्हणण्यासाठी कुठेतरी समर्पक ठरवली त्या आमच्या महापौर असताना नेहमी प्रत्येक जण म्हणायचं की अरे महापौर काय त्याशी महापौर ज्या पद्धतीने काम करतात महिला अगदी न कचरता पटकन त्यांच्याकडे आपली समस्या असेल तक्रार असेल त्या मांडायच्या आणि त्याचं लागलीच निराकरण करण्याचा जो स्वभाव त्यांचा आहे तो आजही तसाच आहे. आणि त्या आमच्या शिवसेना आणि महिला आघाडीच्या आणि जिल्हा प्रमुख यांच्या सर्वांच्या सहकार्यानं खरं तर आज शिवसेना नौकाळा विभागाच्या वतीनं या खरं तर धर्मवीरांचे चरणस्पर्श ज्याला लागलेले आहेत अशा या ठाणे जिल्हा मध्यवर्ती शाखेमध्ये आपण या माऊलींना आज इथे आमंत्रित केले आणि काही परत या सगळ्या माऊली मला असं वाटतं धर्मवीरांचा आशीर्वाद आहे या माऊलींचा आशीर्वाद सुद्धा प्रत्येकाला मिळावा ह्याकरता सुद्धा मला असं ही संकल्पना कुठेतरी महाराष्ट्राच्या सगळ्यांच्या आली. आणि या प्रत्येक माऊलीचा वेगळा एक संघर्ष आहे. संघर्ष प्रत्येक आईचा असतो. प्रत्येक आई असं दाखवत नाही की मी काय केलं पण तिने जे केलेलं असताना परदेशात असलेल्या मुलांसाठी सुद्धा आईने केलेला संघर्ष असतो खूप महत्वाचा असतो म्हणून तो मुलगा म्हणजे जी काही मंडळी आता इथे कार्यरत आहेत मग पक्षात असतील इतर सामाजिक क्षेत्रात असतील त्या प्रत्येकाच्या मागे खऱ्या अर्थानं सुगम ज्याचा आहे ती आमची गंगा ती आमची माऊली म्हणजे आमची आई असते. आणि मला सुद्धा नौकाळा विभागातल्या अशा खरं तर अनेक आया आहेत पण आपण ती सुरुवात केली आहे त्यामुळे आता प्रत्येक वर्षी ताई आपण त्या प्रत्येक आईला इथे आमंत्रित केली. आता खूप शॉर्ट नोटीसवर आता काल सांगितलं आणि सगळेजण आले तर संकल्पना तीच आहे की प्रत्येकाचा स्ट्रगल इथे बसलेल्या प्रत्येकीचा म्हणजे कुणाचं एकीचं नाव घेणं मला असं वाटतं कठीण जाईल कारण पहिलाच ज्या पद्धतीनं जन्म असतो त्या खरं तर पुनर्जन्म असतो आईचा आणि त्या आईचे उपकार मला असं वाटतं कुठल्याही मुलाने कधीच विसरू नये आणि त्या उपकारात त्या ऋणात तसंच राहण्यासाठी शिवसेना हा पक्ष कटिबद्ध आहे आणि त्या माऊलीचा सन्मान करणं हा शिवसेना पक्षाचं कर्तव्य मानतो. म्हणून आजचा खरं तर हा प्रयत्न आहे आणि आजच्या या प्रयत्नासाठी महिला दिनानिमित्त अशी एक महिला इथे उपस्थित आहे की ज्या खरंच मी फक्त म्हणण्यासाठी रडणारी नाही तर त्या काळात सुद्धा ज्या पद्धतीनं त्या घर भक्कमपणे
महिलांना एकत्रितपणे केलं आणि आज तुम्ही बघताय की शिवसेनेची महिला आघाडी ज्या पद्धतीने काम करते, तर त्यांच्या हस्ते ठीक आहे वयाचा अंतर असेल, तुम्ही आईच्या वयाच्या असाल, पण कर्तृत्व आणि वय याच्यात बऱ्याच वेळेला कधी कधी साम्य असतं, कारण कर्तृत्वाची उंची सुद्धा या वयाच्या उंची होते आणि त्याच्यामुळे तुमच्या बऱ्याच जणांच्या मुलांच्या कर्तृत्वाची उंची सुद्धा इतकी मोठी आहे, बरोबर की नाही. आज अण्णांनी बरंच काम केलं, पण वहिनींनी त्यांना सपोर्ट बॅकबोन म्हणून केला, म्हणून 74 वर्षात त्यांनी काम केलं. आमच्या धारेपाठी त्या खरं तर आता इथे एकट्या राहत असल्या तरी मुली ज्या पद्धतीनं मुलींवर त्यांनी संस्कार केले, म्हणून मुलींचा संसार त्या पद्धतीने चाललाय. त्यांचे आशीर्वाद कायम आम्हाला असतात. इथे ओंकार हरिमाळी ज्याचं खरं तर प्रश्न ज्यांचं इतकं मोठं आहे, उद्योगी महाराष्ट्र आज महाराष्ट्रात नाही तर परदेशातला लाखो मराठी तरुणांना रोजगार मिळवून दिला, त्यांच्या मातोश्री इथे बसलेल्या आहे. म्हणजे एकाच कुणाचं नाव घेणं मला असं वाटतं बरोबर होणार नाही. आमच्या मयूरच्या आई आहेत, त्यांना त्या बिचाऱ्या खरं तर किराणा सामानाचं त्यांचं दुकान आहे, पण ज्या पद्धतीने दिवस रात्र मेहनत केली आणि आता दुर्दैवानं ते काका नाहीये, त्याचे मिस्टर कोविड काळानंतर ते गेले, पण तरी मला असं वाटतं तो संघर्ष त्यांनी केला म्हणून आज ती मुलं खूप चांगल्या पद्धतीने मिळालेली आहेत. त्यामुळे या सगळ्याच आयांचं मी स्पेशली नंतर आर्टिकल टाकील करते की सोशल मीडियावर, पण त्यांचा सन्मान करणं हे शिवसेना लोकांना विभागाच्या वतीनं आम्ही सगळेच कार्यकर्ते पदाधिकारी आमचं कर्तव्य मानतो आणि मीनाक्षी ताईंच्या खरं तर मार्गदर्शनाखाली हा सोहळा इथे पार पडतोय. ती तुमची सगळी सूत्र ताईंकडे. अतिशय समर्पक शब्दांमध्ये त्यांनी आपलं प्रास्ताविक सादर केलं. तुझ्या स्पर्शाने फुलते दुनिया, तुझ्या ममते हसते जग, तू असलीस तर सगळं सुंदर, तू नसलीस तर सगळं. माऊली एक प्रकारची घरातली जी माऊली असते तिथे हे बटन आहे. तर अशा इथे उपस्थित असलेल्या सगळ्या मायमाऊली माझी माऊली सन्मान सोहळा 2025 या कार्यक्रमाला आपण शुभारंभ करीत आहोत, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. सर्वात प्रथम मी बोलवते आहे सीता मुळे मॅडम यांना. आपण सोहळा इथे स्मिताताई यांचा सत्कार पाहायला मिळतं. शाल आणि सन्मान पत्र देऊन आपण त्यांचा सत्कार करीत आहोत. जोरदार टाळ्या होऊन जाते. माननीय माजी महापौर मीनाक्षीताई ज्यांच्या नावातच सुंदरता आहे, अशा दिग्गज व्यक्तिमत्वांच्या हस्ते सगळ्या माऊलींचा सत्कार होत आहे. पुढील आहे कुमुद तन्ना. हा सुंदर असा सोहळा आपल्याला होताना इथे पाहायला मिळतो. आमच्या काकू म्हणाला ते सोनं नाही, पण मला स्वतः सोन्यासारख्या हाताला सोन्यासारख्या म्हणजे मनाला त्याने दिलेलं आहे, त्यामुळे हे सोन्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. एका महिलेकडून दुसऱ्या महिलेला एक भावनिक गिफ्ट म्हणता येईल. यानंतर माननीय फुलाताई भारत यांनी आपला सत्कार स्वीकारावा. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण हा सत्कार करीत आहोत. यानंतर वेणुबाई शिंदे. सत्कार झाल्यानंतर जाऊ नका कोणीही. माननीय वेणुबाई शिंदे त्यांचा सत्कार आपण करीत आहोत. शाल आणि सन्मानपत्र देऊन आपण त्यांचा सत्कार करीत आहोत. यानंतर श्यामलाताई
कमलाताई जोशी, शुभांगीताई गावडे यांनी तयार राहायचे. शुभांगीताई गावडे, सुषमाताई मोरे यांनी तयार राहायचे. अपर्णा वाळदेकर, आपल्या घरातील समाजातील थोर व्यक्तींचं ज्येष्ठांचं आदरातिथ्य करणं, सन्मान करणं ही आपली संस्कृती आहे. आणि ती संस्कृती आपण माझी माऊली सन्मान 2025 या सोहळ्यात ही संस्कृती आपण पार पाडित आहोत. पुढचं नाव घ्या. हो, पुढचं नाव घ्या. अपर्णाताई वाळदेकर, अपर्णाताई वाळदेकर, सुमनताई चिकणे, अतिशय सुंदर भाषा त्यांनी गाणं गायलं. सुमनताई चिकणे, शुभांगीताई मेनन. सत्तर आपण फार शांततेत घेत आहोत का? जरा टाळ्या होऊन जाऊ दे. मनीषाताई माळी, स्वातीताई मेननगळे, शर्मिला सोमण, नक्कीच आपण पाहू शकतो जागतिक महिला दिनानिमित्त विभाग प्रमुख किरण नागते यांच्या संकल्पनेतून नौपाड विभागाच्या माध्यमातून शिवसेना जिल्हा मध्यवर्ती शाखा येथे आपण पाहिलं तर आज जागतिक महिला दिनानिमित्त या ठिकाणी माझी माऊली सन्मान 2025 या पुरस्काराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि यावेळी विविध महिलांचा यामध्ये उत्स्फूर्त असा सहभाग पाहायला मिळतो. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते या ठिकाणी आपण पाहू शकतो विविध महिलांचा या ठिकाणी माझी माऊली सन्मान 2025चं आयोजन करण्यात आलं आहे. आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद महिला वर्गातून पाहायला मिळतोय. आणि आज ती माऊली याची खूप आठवण काढते. आणि तिने केलेला हा रोप होता त्याचा आता वृक्ष झालेला आहे. आणि खरं म्हटलं तर आत्ताचा संत महंत याच्यात किरणची गणना होते. याच्याबद्दल मी एवढंच बोलू. आणि त्याबरोबर त्याला साथ देणारी त्याची पत्नी संध्या ही पण फार खूप त्याच्या बरोबरीने काम करत असते. आणि त्यामुळे आज सगळेजण आपण एकत्र आलेलो आहोत आणि हे सगळं बघतोय आणि सगळ्या याच्यात कार्यक्रमात वावरतोय. आज त्यांनी केलेली जिद्द, त्याची जिद्द आणि त्यांनी प्रामाणिकपणे केलेलं काम हे आज आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं. सुशीलाताई कदम, शर्मिलाताई सोमण, कमलाताई दबणे, कमलताई, प्रमिलाताई पाटील, गीता
पाटील, गीताताई ठोंबरे, सुजाताताई पाटील, नक्कीच आपण पाहू शकतो जागतिक महिला दिनानिमित्त सुंदर अशा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यावेळी मोठ्या संख्येने महिला वर्गाची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. माझी माऊली सन्मान 2025 हा सोहळा या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. सध्या आपण आहोत ठाण्यातील शिवसेना नौपाडा विभाग आयोजित माझी माऊली सन्मान 2000 या कार्यक्रमामध्ये आणि टाळ्यांच्या गजरामध्ये प्रत्येक महिलेचा या ठिकाणी सन्मान होताना आपल्याला पाहायला मिळतो. सिंधुबाई देसले, नलिनीताई लोहाटे, येऊन इथे व्यासपीठाच्या बाजूला उभं राहिला तरी चालेल. सिंधुताई देसले, नलिनीताई लोहाटे, सिंधुबाई देसले, नलिनीताई लोहाटे, उर्मिलाताई करंजकर, सिंधुताई देसले, सिंधुताई देसले, उर्मिलाताई करंजकर, नक्कीच आपण पाहू शकतो जागतिक महिला दिनानिमित्त माझी माऊली सन्मान या सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. रजनीताई काळजारे, विभाग प्रमुख किरण नागते यांच्या संकल्पनेतून नौपाडा विभागाच्या माध्यमातून शिवसेना जिल्हा मध्यवर्ती शाखा येथे माझी माऊली सन्मान 2025 या पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं आहे आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते या महिलांचा या ठिकाणी सत्कार होताना आपल्याला पाहायला मिळतो. मालतीताई सतकाळ, रजनीताई काळजारे, रजनीताई काळजारे, सन्माननीय मीनाक्षीताई आपल्याशी इथं सांगू पाहताय. मॅडम, जागतिक महिला दिनानिमित्त या ठिकाणी माझी माऊली सन्मान सोहळ्याचा सन्मान होतो. काय सांगाल या आधुनिक सोहळ्याविषयी? खरं तर कौतुक करावंसं वाटतंय, कारण आज महिला दिनाचं औचित्य साधून माझी माऊली सन्मान 2025 हे पहिल्यांदाच किरण नागती यांनी म्हणजे आयोजित केलेला कार्यक्रम आणि पहिलाच कार्यक्रम मला असं वाटतं सकाळची सुरुवातच माझी या कार्यक्रमातून होते. खऱ्या अर्थाने ज्या माऊलींचा सन्मान झाला पाहिजे, आतापर्यंत मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी दुर्लक्षित असतात. आपण सन्मान प्रत्येक वेळी जे कर्तृत्वान असतात त्यांचा करतात, पण त्या कर्तृत्वाच्या मागे ज्यांची मेहनत असते त्यांचा सन्मान होणं फार अपेक्षित असतं, पण त्या दुर्लक्षित राहतात. आणि तेच विचारात घेऊन मला असं वाटतं नौपाडा शाखेने आज आयोजित केलेला माझी माऊली सन्मान 2025 खऱ्या अर्थाने संपूर्ण टीमचं मनापासून कौतुक करेल. किरण नागतींची संकल्पना जरी असेल, त्यांचे सहकारी सगळे मिळून ह्या सगळ्या गोष्टी करतायत. तर खरं तर ह्या ज्येष्ठ महिलांचा सन्मान झाला तर खूप मोठी गोष्ट आहे. मला असं वाटतं की ही सुरुवातच महिला दिनाची खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे आणि असाच सन्मान या माऊलींचा झाला पाहिजे. खऱ्या अर्थाने जी मेहनत त्या घेतात
त्याचा कधीच त्या गावागावात करत नाही, कारण जी ते असं वाटतं ते समजतात की माझं हे कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार पाडत असतात. तर मला असं वाटतं की आमची पण जबाबदारी तेवढीच वाढलेली आहे, कारण ते स्वतःची जबाबदारी पार करत असताना कुठलीही तमा न बाळगता ते आमच्यावरती संस्कार करत असतात, आई म्हणून किंवा इतर नात्यांमध्ये ते आमचा हे करत असतात. पण खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की आता आमची जबाबदारी वाढलेली आहे. त्यांनी जो आमचे हे केलेलं आहे तसंच आम्ही पण त्यांचा सन्मान केला पाहिजे या उद्देशाने आज शाखेच्या वतीने हा कार्यक्रम केलेला आहे. तर मला असं वाटतं भविष्यात पण आपण अशाच प्रकारे त्यांचा सन्मान करून चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम यापुढेही करता येईल. आणि परत एकदा सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा आहेत. आणि त्या माऊलींच्या चेहऱ्यावरती जो आनंद बघते, खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की खूप वर्षानंतर पहिल्यांदा अशा कुठल्या तरी कार्यक्रमात त्या आलेल्या आहेत आणि तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय. तर म्हणून माझ्याकडून त्यांना खूप शुभेच्छा आहेत आणि किरण नागतींना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला देखील माझ्याकडून शुभेच्छा आहेत. खरं तर स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आपण असं नेहमी म्हणतो, पण ते किती समर्पक असतं हे प्रत्येकाला आपल्या आईनं केलेलं मला असं वाटतं आजपर्यंतचे ऋण असतात ना त्याच्यातनं लक्षात येतं. कारण मुलगा कितीही चुकीचा असला, कधी कधी कितीही चुका झाल्या तरी त्या पदरात घालून घेण्याचं काम जी माऊली करते ना ती आपल्या आईच असते. कारण त्या माऊलीनं आजपर्यंत आपल्याला किती सांभाळलेलं असतं हे प्रत्येकाला माहिती असतं, समाजापुढे कदाचित ते माहिती नसतं. त्याच्यामुळे अशा माऊलींचा सन्मान करणं मला असं वाटतं खरं तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं महिलांचा सन्मान केलेला आहे हे फक्त 2.5 वर्षात नाही त्याच्या आधीपासून. पण जेव्हा सत्तेत बसल्यानंतर पहिलं काम कुठलं केलं असेल तर ते लाडक्या बहिणींसाठी केलंय. म्हणजे तो लाडका भाऊ तर ते झालेच, पण लाडका मुलगा ते झाले. म्हणजे प्रत्येकासाठी ज्या पद्धतीनं ते काम करत होते. म्हणूनच धर्मवीरांचा आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या आदेशानं शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख खासदार नरेशजी मस्के साहेब असतील, अर्थातच महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मीनाक्षीताई शिंदे असतील, यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनानं हा शिवसेना नौपाडा विभागाच्या वतीनं या ठाणे जिल्हा मध्यवर्ती शाखेमध्ये हा कार्यक्रम करत असताना हा फक्त कार्यक्रम नाही तर मला असं वाटतं ह्या आलेल्या प्रत्येक माऊलीनं ताई आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद दिला आहे. आणि हा आशीर्वाद आहे ना हा शिवसेना पक्षासाठी खूप महत्वाचा असतो. निवडणुका येतात जातात, सत्ता येते जाते, नेहमी साहेब म्हणत असतात की आपण काम करत राहायचं असतं. आणि या माऊलींना प्रत्येक माऊलीला आधार वाटतो तो शिवसेनेचा, शिवसैनिकांचा आणि त्या शाखेचा. मला असं वाटतं ते आमचं कर्तव्य आम्ही केलेलं आहे. आणि आज महिला दिनानिमित्त त्यांना एक आम्ही साष्टांग दंडवत घातलेला आहे. हा सन्मान करणारे खरं तर आम्ही कोण आहोत, कारण त्यांनीच इतकं मोठं काम केलंय, पण एक औपचारिकता म्हणून केलेलं आहे. याच्यापुढे रात्रंदिवस काम करत असलेली नौपाडा विभागातले शिवसैनिक आपल्या दारी या संकल्पनेतना साहेबांच्या जन्मदिवसानिमित्त ही संकल्पना सुरू केली आहे. जेव्हा जेव्हा या माऊलींना रात्री 2 वाजता सुद्धा कधी कुठली अडचण असेल तेव्हा प्रत्येक नौपाडा विभागातला शिवसैनिक त्यांच्या दारी हजर असेल. नक्कीच आपण पाहू शकतो महिला दिनानिमित्त या ठिकाणी सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आणि या ठिकाणी अजूनही हा सुंदर असा कार्यक्रम पार पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. जागतिक महिला दिनानिमित्त विभाग प्रमुख किरण नागती यांच्या संकल्पनेतून नौपाडा विभागाच्या माध्यमातून शिवसेना जिल्हा मध्यवर्ती शाखा येथे माझी माऊली सन्मान 2025 या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. आणि आपण पाहू शकतो या प्रमुख अशा कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते या ठिकाणी प्रत्येक महिलेला, माझ्या प्रत्येक माऊलीला या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे. आपण पाहू शकतो या सुंदर सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. जागतिक महिला दिनानिमित्त माझी माऊली सन्मान 2025 या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. सन्माननीय मीनाक्षीताई शिंदे या माझी माऊली सन्मान 2025 या सोहळ्यात उपस्थित राहिल्या. आपला अनमोल वेळ त्यांनी आपल्यासाठी खर्च केला. खूप खूप त्यांचे धन्यवाद. शालिनीताई जाधव,
कल्पनाताई कांबळे, आणखी कोण आले आहेत ना? शालिनी जाधव. आलेले आहे 2 मिनिटं फक्त काही तुमचे संवाद साधा. आपण हा छोटेखानी जरी कार्यक्रम घेतला असला तरी मला असं वाटतं की त्याचा परिणाम खूप मोठा आहे. त्याच्यामुळे आता आपण आगासपासून खरं तर आतुरतेने वाट बघत होते सगळेजणी. गाणी झाली, कविता झाल्या. आता खरं तर बोलतो काय तर इतके बोलके आहेत की मीनाक्षीताई स्वतः आपल्याशी संवाद साधतील आणि भविष्यात सुद्धा त्या किती कणखरपणे आपल्या सर्वांसाठी उभ्या राहतील त्याबद्दल सुद्धा त्या महिला दिनानिमित्त बोलतो. धन्यवाद व्यासपीठ आणि समोर बसलेल्या सर्वांना मला नमस्कार. खरं तर महिला दिनाची सुरुवातच माझी एवढी गोड झालेली आहे, कारण महिला दिनाचे मला असं वाटतं आज जवळजवळ 25 ते 30 कार्यक्रम आहेत माझे, आणि सुरुवात एवढी सुंदर केलेली आहे की माझी माऊली सन्मान 2025 हा पहिलाच कार्यक्रम मी अटेंड करते. खरं तर तुम्ही केलेल्या कामाची एवढी उंची मोठी आहे की आम्ही फार छोटे आहोत त्यासोबत. असं बोलतो आपण की खूप पावसाळी तुम्ही बघितलेले आणि आम्ही वयाने लहान आहोत तुमच्या समोर, आणि आज मला माझं भाग्य वाटते की माझ्या हातून तुमचा सन्मान होतोय, कारण एवढ्या मोठ्या आणि एवढ्या उंचीवर असलेल्या व्यक्तींचा माझ्या हाताने सन्मान करताना मला एक वेगळा आनंद झालेला आहे. खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की जसं सांगितलं की प्रत्येकाच्या कामाची व्याप्ती वेगवेगळी होती आणि सगळ्यांना मला असं वाटतं की सगळ्यांची नावं घेणं शक्य नव्हतं किंवा कोणाच्या कामाची उंची किती हे सांगणं तेवढंही नव्हतं, कारण सगळ्यांना मला असं वाटतं आई बोललं की सगळे समान आपण मानतो. माझ्या शेजारी ज्या मुली आहेत त्या 2007 मध्ये माझ्याबरोबर नगरसेविका होत्या. वयाने जरी मोठ्या असतील तर मैत्रीण म्हणून त्या नेहमीच माझ्याबरोबर असायच्या, आणि त्यावेळी माझं वय 30 वर्ष होतं आणि त्या मला असं वाटतं 55 वर्षाच्या होत्या. पण आमची एवढी क्लोज मैत्री होती की मला असं वाटतं सभागृहात काही प्रॉब्लेम झाला तर त्या मला आधी कॉल करायच्या, मीनाक्षी काय करायचं. ते एवढी आपुलकी आमची त्यांच्याबरोबर होती, आणि आजही त्या कधीही फोन करतात किंवा कुठे भेटल्या तर बोलतात, मी पण विचारत असते. पण खरं तर मला असं वाटतं की तुमचा सन्मान हा होणं फार क्रमप्राप्त होतं, कारण बऱ्याच कार्यक्रमामध्ये मी जाते, ज्यांनी काहीतरी केले, ज्यांनी अचीव्ह केलेल्या अशा लोकांचा सन्मान होतो, पण त्या अचीव्हमेंटच्या मागे जी खरी व्यक्ती असते, पडद्यामागचं सूत्रधार ज्याला बोलतो आपण, कारण स्टेजवरती मंचावरती सगळेच वावरत असतात, पण त्याला खऱ्या अर्थाने जो हे देतात ते पडद्यामागची व्यक्ती असते, आणि ती म्हणजे आई असते. कारण मला माहितीये की शाळेमध्ये स्टडीला मुलं जरी शाळेत जात असतील तरी अर्ध सगळं गृहपाठ आईच करत असते. मला असं वाटतं की क्राफ्ट असेल, काही असेल, सगळं होमवर्क कम्प्लीट करायचं असेल तर ते सगळं आईच करत असते, पण मार्क मुलांना मिळत असतात. त्याचप्रमाणे मला असं वाटतं जो कर्तृत्वान असेल त्याच्या मागे तुमच्यासारखी आई असते, म्हणून ते त्या कर्तृत्वाची उंची गाठू शकतात. आणि तुमचा सन्मान आज नौपाडा शाखेच्या वतीने किरण नागती असतील, बाळा गवस असतील, यांची संपूर्ण टीम असतील, यांनी ही जी संकल्पना आणली तीच खूप मोठी गोष्ट आहे. खरं तर माझ्याकडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत की असे कार्यक्रम आपण करत जातात आणि थोड्या मोठ्यांच्या आशीर्वादानेच आपण पुढे जात असतो. आणि तुमचा आशीर्वाद असेल तर नक्कीच आम्ही या क्षेत्रामध्ये जे काम करतोय ते योग्य रीतीने करतोय याची पोचपावती आपल्याकडूनच मिळत असते. मला असं वाटतं की आमच्या समोर ज्याला पदं पाहिजे असतात, त्याला काहीतरी अजून पुढे घ्यायचं असतात, ते आमची वावा करत असतात, पण खऱ्या अर्थाने कान टोचायचं काम जे करतात ते तुमच्यासारखी ज्येष्ठ मंडळी असतात, ते खरं आणि खोटं सांगणारी लोक असतात. आणि तुम्ही जर खंबीरपणे आमच्या मागे उभं राहिलात तर आयुष्यात योग्य काय हे सांगायची मला असं वाटतं की तुमच्याकडून आम्हाला माहिती मिळेल आणि आम्ही ते योग्य मार्गदर्शन तुमच्याकडनं देत राहू. किरण नागती नेहमीच आपल्या प्रभागात वेगवेगळे उपक्रम करत असतात, आणि ह्याच माध्यमातून त्यांनी हा जो उपक्रम केलेला आहे खऱ्या अर्थाने तो खूप स्तुत्य आहे. आणि असेच कार्यक्रम आपण सातत्याने करत जा
आणि मुख्यमंत्री तर आपल्याला माहिती की सगळ्यांच्या मागे उभे असतात. जसं लाडकी बहीण असेल, ज्येष्ठ, मला असं वाटतं तर ज्येष्ठ नागरिक पण आपण हे आणलेल्या वयश्री योजनेच्या माध्यमातून अजून देखील आपण वेगवेगळ्या योजना साहेबांच्या माध्यमातून आणायचा प्रयत्न करतो. महिलांचा सन्मान राखण्याचं काम ते नेहमीच करत असतात. पण खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की आज या कार्यक्रमाची सुरुवात जी झालेली आहे ती खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे. आणि याच्या पुढे या कार्यक्रमाचं मला असं वाटतं की आता भविष्यात खूप मोठं रूप असेल. कारण हा पहिला जो कार्यक्रम झालेला आहे या माध्यमातून सगळेच हा कार्यक्रम करायला बघतील आता. कारण सगळेजण महिला दिनाचं कुठेतरी डान्स ठेवत असतात, कुठेतरी ऑर्केस्ट्रा असतो. पण असं कार्यक्रम करून मला असं वाटतं ते कार्यक्रम सार्थकी लागलं मला असं वाटतं. आणि मी नेहमीच बोलत असते की महिला दिन म्हणजे नुसतं बैलपोळ्यासारखं साजरा करायचा नाही आपल्याला. कारण 365 दिवस आपले आहेत आणि त्या 365 दिवसात आपण जी मेहनत घेतलेली आहे त्याची कोणतरी दखल घेते ही खूप मोठी गोष्ट आहे. आपल्याला कुठलं पारितोषिक किंवा बक्षीस मिळण्याची अपेक्षा नसते, फक्त सन्मानाची गरज असते. आणि तो सन्मान खऱ्या अर्थाने जर आपल्याला मिळाला तर त्याच्यातच आपण समाधानी असतो. आपण फक्त एका सन्मानाच्या भुकेला आहोत. आपल्याला कोणी बक्षीस दिलं पाहिजे किंवा काही आपलं आदरातिथ्य केलं पाहिजे असं महिलांना कधीच वाटत नाही. कारण ते आपलं कर्तव्य समजून काम करत असतात. आणि आपण केलेल्या कर्तव्याची जाणीव या लोकांनी ठेवली, त्याबद्दल ह्या शाखेचं आणि ह्या दोघांचंही मी मनापासून कौतुक करेल. आणि खूप चांगले स्तुत्य उपक्रम आपल्या माध्यमातून होत राहू दे आणि याचे ज्येष्ठांचे सन्मान कायम होत राहू दे ही सदिच्छा व्यक्त करते. आणि आपण मला या कार्यक्रमात सामील करून घेतलं त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार मानते. आणि असेच आशीर्वाद आपण कायम कोरोनामध्ये लई सेवा केली आहे. कोरोनामध्ये लई सेवा माझ्या समोर माहीत साधत होता सगळ्यांना ग्रुप फोटो घेऊया आपण ज्यांचा सन्मान झालाय. आपण पुढच्या फक्ताचा घेऊया. तुम्ही लोक या ना आम्ही त्या पुढच्या ना त्याचं फिरवून आणले. जसं आता बसलं तर उलटा फिरू असं तिकडे. हा त्यांचा सन्मान झाला तरी खूप धन्यवाद मॅडमचे. सगळ्या फोटोमध्ये होते का ज्याचा आज सन्मान झाला त्या प्रत्येकाच्या हातात प्रेम आहे का? ही शॉल सुद्धा गळ्यात हे करा. टाकली काय गळ्यात ठेवा. चेहरे पण दिसले पाहिजे. प्रेम मध्ये चेहरे लपले जाते. Thank you.
नमस्कार, MS04 मीडियामध्ये आपलं स्वागत आहे. शिवसेना ठाणे जिल्हा शाखेतून आपण या ठिकाणी लाईव्ह जागतिक महिला दिन आणि जागतिक महिला दिनानिमित्त एक आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. शिवसेनेचे विभागाचे किरण नागती यांच्या माध्यमातून माझी माऊली सन्मान 2025चं आयोजन करण्यात आलेले आहे. आणि विशेष म्हणजे आपण पाहू शकतो की महिला भगिनींच्या प्रत्येक समस्येला धावून जाणाऱ्या ठाण्याच्या माजी महापौर शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षीताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या माझी माऊली सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या एकंदर या आपल्या सर्व माऊली आणि माता भगिनींच्या चेहऱ्यावरचं आपण एक समाधान पाहतो. ठाणे शहरामध्ये या जागतिक महिला दिनानिमित्त असंख्य अनंत कार्यक्रम ठेवण्यात आले. मात्र आपल्या आईप्रती जी एक मुलाची भावना असते ती भावना व्यक्त करत माझी माऊली सन्मान सोहळा 2025 याचं आयोजन केलं आहे. किरण नागती शिवसेनेचे युवा प्रमुख आहेत. डॉक्टर एकनाथराव शिंदे यांना गुरुस्थानी मानत सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत आहेत. एक आगळा वेगळा उपक्रम माझी महापौर मीनाक्षीताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या आपल्या सगळ्या माता भगिनी माझी माऊली सन्मान सोहळा त्यांच्याशी आपण MS04 मीडियाच्या माध्यमातून जो आहे तो लाईव्ह संवाद साधणार आहोत. काय सांगा माझी माऊली सन्मान सोहळ्याचं आयोजन केलं काय अतिशय सुंदर कार्यक्रम केला आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि या शिंदे मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आणि किरण नागते यांनी खूप छान संकल्पना निर्माण केलेली आहे. आणि त्यामुळे आज आम्हाला खूप असं भरून पावलेलं आहे की असा सन्मान सोहळा आतापर्यंत कोणीही केलेला नसेल. आणि सगळ्यांना खूप आनंद वाटतोय आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद व्यक्त झालेला आहे आणि सगळ्यांचे मूड धरून आलेले आहेत. खरंच आमचा मुलगा आज आमचा सन्मान करतोय असं आज आम्हाला वाटतं. कसं वाटतंय महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केलेला काय भावना?